आज आपण महाराष्ट्रातील जे काही प्रशासकीय विभाग आहेत तर त्यांचे आकार कसे लक्षात ठेवायचे ते बघणार आहोत. आणि दुसरं बघणार आहोत की प्रत्येक प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडचा आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता आहे. आणि याच्यावर म्हणजे पूर्वी जसे आपल्याला जिल्ह्यांचा आकार दिला जायचा आणि जिल्ह्यांचा आकार विचारून म्हणजे इमेज द्यायची आणि म्हणायचे हा जिल्हा कोणता आहे ओळखा. तसंच आता त्यांनी असंही विचारलं आयोगाने की प्रशासकीय विभाग आहेत, फॉर एक्झाम्पल हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जो आकार आहे हा पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण, तर हे आकार देतात आणि मग आपल्याला विचारलं जातं की कोणता प्रशासकीय विभाग आहे आणि त्याच्याशी रिलेटेड अजून इतर प्रश्न जे काही आहे ते विचारले जातात. तर मग त्याच्यासाठी आपण हे लेक्चर घेणार आहोत आणि सर्वात उत्तरेकडील आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. तर बघा, हे जे आहे तर 6 प्रशासकीय विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रात. कोकण लक्षात राहतो कारण एक उभा जो मॅप आहे फक्त तो कोकण प्रशासकीय विभागाचाच आहे. हा नाशिकचा आहे, हा पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. आता मी तुम्हाला काय करणार आहे, थोडे तुम्हाला व्यवस्थित अजून दिसण्यासाठी, याच्यातही तुम्हाला दिसतच आहे पण समजा वेगळे वेगळे करून दाखवले तर कसे दिसतील त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या इमेजेस दाखवत आहे. तर आपण एक एक इमेज बघूया आणि लक्षात ठेवून घेऊया. बघा, सगळ्यात आधी आपण अमरावती प्रशासकीय विभागाचा जो नकाशा आहे त्याच्यात किती जिल्हे येतात, तर एकूण किती जिल्हे येतात त्याच्यात 5 जिल्हे येतात, बरोबर. कोणते कोणते ते पण नीट लक्षात ठेवा. तर हा जो अमरावती प्रशासकीय विभाग आहे, आता तो जर सिंगल वेगळा बघितला तर असा प्राणी वाटतो किंवा आपण असं करू, अमर नाव कन्सिडर करतो ना, अमरावतीवरून नेहमी मी अमर मुलगा कन्सिडर करत असते. आणि अमरचा हा कोण आहे, त्याच्याकडे एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे, कुत्र्याचं पिल्लू. मग अमरवरून अमरचा हा कुत्रा आहे आणि मग हा कुत्रा भुंकतोय बघा, हे त्याचा चेहरा, हे त्याचे वरती 2 कान आणि हे त्याचं मागचं थोडंसं दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने अमरचा कुत्रा आणि तो भुंकतोय असं जर आपण इमॅजिन केलं आणि उद्या जर तुम्हाला हा विचारला तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, ठीक आहे, की हा जो दिसतोय हा कोणता आहे, हा आहे यवतमाळ. म्हणजे जे चेहरा तयार झाला आहे, भुंकणारा चेहरा जो तयार झालाय तो भाग कशाने तयार झालाय, यवतमाळने तयार झालाय. हे असं लक्षात ठेवा म्हणजे मग तुम्हाला लगेच लक्षात राहील. कान जे त्याचे तयार झालेले आहेत ते कशापासून तयार झालेले आहेत, अमरावती. कान आणि डोकं जे तयार झालंय ते अमरावती जिल्ह्यापासून तयार झालेलं आहे. मग बाकी मागचा भाग हा जो आहे हा बुलढाणा आहे. नंतर वरती मधला जो भाग तयार झालाय तो अकोला आणि वाशिम. आता अशा गोष्टी जरा तुम्ही लक्षात ठेवत चला. आता मी तुम्हाला हे पण शिकवलं आहे की अमरावती प्रशासकीय विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा आणि सगळ्यात छोटा जिल्हा कसं लक्षात ठेवायचं. तर मग मी काय सांगितलं, अमरावतीत वाशी, ये वरून यवतमाळ हा सर्वात मोठा जिल्हा आणि वाशिम हा सगळ्यात छोटा. आणि मग बाकीचे त्यांचे लक्षात ठेवण्यासाठी मी काय सांगितलं आहे, अमरावतीत वाशी, बुलढाण्यावरून केळे घेऊन ये अमरावतीत. मग त्याच्यावरून बाकीचे जिल्हे लक्षात राहतात, बुलढाणा, नंतर अमरावतीत वाशी, बुलढाण्यावरून केलेवरून अकोला, नंतर वाशीवरून वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ असे सगळे जिल्हे लक्षात राहतात, ठीक आहे. आता आपण संभाजीनगर बघूया. तर संभाजीनगरचं पूर्व नाव जे होतं औरंगाबाद, तर मग मी तेव्हा ट्रिक केलेली होती तीच सांगते. आता संभाजीनगर नाव झालेलं आहे, ट्रिकसाठी फक्त औरंगाबाद वापरते, की औरंगाबादवरून औरंगजेब असं लक्षात ठेवा, फक्त कन्सिडर करा. औरंगजेबाचा हा कोण आहे, डायनासोर आहे, छोटूसा डायनासोर आहे. आता हे डायनासोरचं पिल्लू दिसतंय. तर हे बघा, आणि संभाजीनगर विभागात किती जिल्हे आहेत, 8 जिल्हे आहेत. तर हे जे संभाजीनगर विभाग तयार झालेला आहे तर मग आपण काय म्हणायचं, औरंगजेबाचा डायनासोर. मग डायनासोरचं शेपूट हे कशाने तयार झालेलं आहे बघा, नांदेडने तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर हे जे पाय आहेत कशाचे, डायनासोरचे,
हे कशाने तयार झाले आहे बघा, पाय उस्मानाबाद आणि इकडे आहे बीड, बीड बरोबर. त्याच्यानंतर आणि हे पुढे डोकं जे आहे ते संभाजीनगर, हां, त्याच्याने तयार झालेलं आहे. तर मग आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी त्या कशाने तयार झालेल्या, हिंगोली, जालना, परभणी, हां, आणि इथे खाली लातूर पण आहे. तर मग या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. मी मुद्दामून असं तुम्हाला कोरिलेट करून सांगते आहे. मग छत्रपती संभाजीनगर विभाग आपल्याला लक्षात कसा ठेवायचा आहे की डायनासोरचं छोटं पिल्लू दिसलं की आपल्याला कळायला पाहिजे, कुत्र्याचं पिल्लू दिसलं की आपल्याला कळायला पाहिजे अमरावती प्रशासकीय विभाग, डायनासोरचं पिल्लू दिसलं की संभाजीनगर विभाग. मग त्याच्यात शेपूट कशाने तयार झालंय तर नांदेड जिल्ह्याने तयार झालेलं आहे. पाय बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याने तयार झालेले आहेत. तोंड जे आहे पुढचं ते संभाजीनगर विभाग म्हणजे जिल्ह्यापासून तयार झालेलं आहे. अशा गोष्टी थोड्या कोरिलेट करायच्या. नंतर इकडे याच्यात बघा कोकण विभागात काही नाही, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि उभा आहे, लांब आहे, त्यामुळे मग ते लक्षात राहून जातं. ठीक आहे की हा कोकण प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा नागपूर प्रशासकीय विभाग. हां, तर मग नागपूर प्रशासकीय विभाग लक्षात. आता आपण अमरचा कुत्रा लक्षात ठेवला, औरंगजेबाचा कोण लक्षात ठेवला, डायनासोर. तसंच नागपूरचं नाग घ्या, नागदेवतेचा कोण आहे, इथे एक मासा आहे, नागदेवतेचा मासा. मग कसं लक्षात ठेवणार, आता याच्यापेक्षा मी इथे दाखवते तुम्हाला हा मॅप बघा, हा बघा फक्त नागपूर विभाग बघा तुम्ही, हा दिसतोय हा नागपूर विभाग. आता हे जे मागचे दोन काय म्हणतात त्याला, आता मला शब्द नाही आठवते, माशाचे मागचे दोन पंख असतात बघा, ते बॅक साईडला दोन बायफर्केट झालेले, आणि हे पुढे माशाचं तोंड, हां, आणि इकडे एक माशाचा हात म्हणजे पंख इकडे एक आहे, आणि हा कोण आहे, हा डोळा आहे माशाचा, दिसतंय ना तुम्हाला, हे अशा पद्धतीने. हां, मग नागपूरचं कसं लक्षात ठेवणार, नागदेवाचा मासा. मग हे जे दोन खालचे भाग तयार झालेले आहेत ते कशावरून झाले आहे, गडचिरोलीने झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग इकडे आहे गोंदिया, इकडे आहे भंडारा, इकडे चंद्रपूर आहे, हां, तर नंतर इकडे वर्धा आणि इकडे नागपूर. तर अशा पद्धतीने हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे बघा आता वर्धा आणि नागपूर मिळून माशाचं तोंड, चिचकुळ तोंड जे पुढचं आहे ते वर्धा आणि नागपूरने तयार झालेलं आहे. मग थोडीशी जी बॉडी आहे ती वर्धा आणि भंडाराने तयार झालेली आहे, आणि नंतर बाकीची बॉडी अजून खाली चंद्रपूर, आणि बाकीचं शेपूट जे आहे ते गडचिरोलीने तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. येत आहे ना, समजतंय ना. नागपूर झालं, अमरावती झालं, औरंगाबाद झालं, कोकण झालं. आता आपण बघूया पुणे प्रशासकीय विभाग. आता पुणे प्रशासकीय विभाग जर आपण बघितलं तर असं लक्षात ठेवा की आता जर तुम्ही हे बघितलं, हां, अशा पद्धतीने हा आकार आहे. तर मग पुण्याचं काय आहे, वटवा गुळ आहे, पुण्याचं उलटं लटकलेलं वटवा गुळ आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते काढून ते कसं दिसतं, हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा हा आकार. ठीक आहे, हा अशा पद्धतीने. हां, आणि जरी नसेल लक्षात राहत तर बाकीचे लक्षात राहिले. तुम्हाला फक्त काय काय बघायचं आहे, नाशिक आणि पुणे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नाशिक किंवा उलटा त्रिकोण जरी म्हटला ना नाशिकचा तरी चालेल. हे बघा, हा अशा पद्धतीने उलटा त्रिकोण जो आहे तो पुण्याचा आहे. ठीक आहे, हा अशा पद्धतीने जो त्रिकोण आहे तो पुण्याचा आहे. हां, मग पुणे आहे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. ठीक आहे, अशा पद्धतीने पुण्याचा. आणि जो एकदमच वेगळा आहे, थोडासा वाकडा तिकडा खालून ह्या दोन गोष्टी येतात, म्हणजे हे बघा, हे असे खालून ज्या ह्या दोन गोष्टी येतात, तर हे कशामुळे तयार होतं, अहिल्यानगर जिल्ह्यामुळे. वरती नाशिक आहे, इकडे जळगाव आहे, धुळे आणि नंदुरबार. तर मग प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रशासकीय विभाग लक्षात ठेवा कशा पद्धतीने तयार होतो. नाशिकचा पण लक्षात राहील, पुण्याचा राहील, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. झालं, मला असं वाटतं तुम्हाला आता समजलं असेल. तर आता आपण काय करूया, हे पण तुम्हाला दाखवते बघा. पुणे विभाग तुम्ही असा त्रिकोणी उलटा त्रिकोण म्हणू शकता. त्याच्यानंतर नाशिक विभाग बघून घ्या. अशा पद्धतीने मी सगळे प्रशासकीय विभागांचे आकार तुमचे पाठ करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता बघून घेऊ की प्रशासकीय विभागातील कोणता उत्तरेकडील तालुका आहे आणि कोणता दक्षिणेकडील तालुका आहे. तर बघा,
हे बघा, आता जो कोकण विभाग आहे, हा जो आहे कोकण विभाग, कोकण विभाग दिसतोय तुम्हाला? मी आता झूम ठेवलेला आहे कारण तुम्हाला नीट दिसायला पाहिजे यासाठी. तो कोकण विभागातला सगळ्यात उत्तरेकडील तालुका आहे तलासरी, जो पालघर जिल्ह्यात येतो. आणि जो दक्षिणेकडील तालुका आहे तो कोणता आहे? दोडामार्ग, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. त्याच्यानंतर बघा पुणे, पुणे विभाग, पुणे विभाग दिसतोय तुम्हाला? हा पुणे आहे. पुण्यात बघा जुन्नर हा उत्तरेकडील तालुका पुणे प्रशासकीय विभागातला, आणि चंदगड कोल्हापूरचा हा दक्षिणेकडील तालुका. मला असं वाटतं याच्यासाठी ट्रिकची गरज नाही, आपलं सहजगत्या लक्षात राहील. हे बघा, कोकणाचं विचारलं तर पालघरवरती येतो, पालघरमधला तलासरी, आणि दोडामार्ग सिंधुदुर्गमधला. पुण्यातलं जुन्नर येतं उत्तरेकडचं, आणि दक्षिणेकडे येतं चंदगड कोल्हापूरमधलं. नंतर बघा नाशिक, नाशिक विभाग घ्या. नाशिक, नाशिकचं बघा हा जो एवढा आहे, हा जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, आणि हे बघा अहिल्यानगर. तर याच्यातला जो उत्तरेकडचा तालुका आहे तो नंदुरबारचा धडगाव अकरानी तालुका, आणि अहिल्यानगरचा कर्जत हा सगळ्यात दक्षिणेकडील तालुका. हे कशाचा आहे? नाशिक प्रशासकीय विभागातलं. आता बघा आपलं नागपूर प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग बघा पुण्यात नागपूरमधलं जे रामटेक आहे, रामटेक हा सर्वात उत्तरेकडील तालुका, आणि गडचिरोलीमधील सिरोंचा हा सगळ्यात दक्षिणेकडील तालुका. त्याच्यानंतर अमरावती बघा, अमरावतीमध्ये काय काय येतं बरं? अमरावतीमध्ये बघा, अमरावतीमधलं चिखलदरा जे आहे तो सर्वात उत्तरेकडील तालुका, आणि उमरखेड जे यवतमाळमध्ये येतं, उमरखेड जे यवतमाळमध्ये येतं तो सगळ्यात उमरखेड उमरखेड जे यवतमाळमध्ये येतो तो सगळ्यात दक्षिणेकडील तालुका. राहील लक्षात? पुन्हा सांगते तुम्हाला, अमरावतीचं बघा चिखलदरा नीट लक्षात ठेवा. अमरावतीमधलं चिखलदरा सर्वात उत्तरेकडील, आणि यवतमाळमधलं उमरखेड सर्वात दक्षिणेकडील अमरावती प्रशासकीय विभागात. आणि आता राहतो संभाजीनगर प्रशासकीय विभाग. तर सिल्लोड जे औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे, सिल्लोड छत्रपती संभाजीनगरमधलं सिल्लोड, आणि त्याच्यानंतर उस्मानाबादमधलं किंवा धाराशिवमधलं जे उमरगा आहे, उमरगा, तर तो सगळ्यात दक्षिणेकडील तालुका येतो. तर मग अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. मॅपवर पण पाहिलं आहे, आणि तुम्हाला सगळे मी लोकेशन पण दाखवले आहे. तर मग एकदा फक्त तो चार्ट बघून घ्या, एकदा आपण चार्ट वाचू. सर्वात उत्तरेकडील तालुका, सर्वात दक्षिणेकडील तालुका, आणि विभाग पुण्यात आहे जुन्नर. पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका पुणे जुन्नर आहे तिथला, आणि चंदगड जे कोल्हापूरमध्ये आहे. नाशिक बघा, नाशिक प्रशासकीय विभागातील उत्तरेकडील तालुका धडगाव जे नंदुरबारमध्ये आहे, आणि कर्जत दक्षिणेकडील तालुका जो अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. कोकणमधलं तलासरी जे पालघरमध्ये आहे, दोडामार्ग जे सिंधुदुर्गमध्ये आहे. त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये नागपूरमध्ये रामटेक जे नागपूरमध्ये आहे, सिरोंचा जे गडचिरोलीमध्ये आहे दक्षिणेकडील तालुका. संभाजीनगरमध्ये उत्तरेकडील आहे सिल्लोड जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतं, आणि उमरगा धाराशिव जे दक्षिणेकडील तालुका येतो. आणि अमरावतीमध्ये चिखलदरा उत्तरेकडील तालुका येतो जो अमरावतीमध्ये आहे, आणि उमरखेड जे यवतमाळमध्ये आहे ते दक्षिणेकडे येतं. धन्यवाद.